पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. शुभम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध. संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट उंचीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन. चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट. संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर. मोबाईल नंबर 9763 037 27 15 39 84 91 99 ऐन संक्रांतीच्या सणामध्ये नाशिक हदरलंय. सराफ व्यावसायिक पिता पुत्रानं राहत्या घरात विष प्राशन करून आयुष्य संपवलंय. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशांत आत्माराम शेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी आत्महत्या करणाऱ्या पिता पुत्रांची नावे आहेत. नाशिकच्या सराफ बाजारात असलेल्या AS गुरव अँड सन्स सराफा दुकानाचे संचालक असलेल्या सराफा व्यावसायिक पितापुत्राने राहत्या घरात आयुष्य संपवले. संक्रांतीच्या आदल्या दिवशी सोमवारी पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत आत्माराम शेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं संपूर्ण पंचवटीसह सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. या दोघाही पितापुत्रांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून समजलं नसून मात्र गुरव कुटुंबियांवर असलेल्या लाखो रुपयांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असावं अशी परिसरात चर्चा आहे. काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजा परिसरात असलेल्या रामराज्य संकुल अपार्टमेंटमध्ये गुरव कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी गुरव पिता पुत्र घरी असताना प्रशांत गुरव हे घरात झोपलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी मुलगा अभिषेक यानं त्यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करत असता त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही आणि प्रतिसाद दिला नाही. अभिषेक याने हिरावाडी परिसरात राहणाऱ्या त्यांच्या आत्या संगीता गुरव व यांना घरी बोलावून घेतलं. दरम्यान अभिषेकच्या तोंडातून फेस येऊन हातपाय वाकडे झाल्यानं त्यालाही त्रास होऊ लागल्याचं त्याचा भाऊ सागर गुरव याच्या लक्षात आलं. त्यानं सकाळी 7 वाजता अभिषेक याला तात्काळ छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे वैद्यकीय तपासणी अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केलंय. या घटनेला घडल्यामुळं पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये.